शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तुफान तोडफोड केली आहे। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काठणी हॉस्पिटलच्या काचांसह इतर साहित्यांचे अंदाजे 5 ते 6 लाखांचे नुकसान केले। दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली। दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। या प्रकरणी डॉक्टर सुनील लक्ष्मण माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून 17 आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत। शंकर मार्तंड माने, विध्वनाथ मार्तंड माने, सूरज वसंत काळे, आकाश शिवाजी लोंढे, बिरुदेव महादेव करडे, संतोष कुमार वनखडे, संजय यल्लप्पा सनदी, पारगोंडा रायगोंडा पाटील, विशाल मनोहर कांबळे, सविता शंकर माने, रेश्मा संतोष वनखडे, शबाना मशाद पटेल, उज्ज्वला राजाराम धोत्रे, राखी प्रदीप शिंदे, संजना भानुदास आठवले, दीपाली राजू सोनवणे आणि छाया खंडू कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे। दरम्यान या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने निषेध व्यक्त केलाय। जिल्ह्यातील तासगाव, आटपाडी, जत, इस्लामपूर विट्यासह अनेक गावात घरफोडी करणाऱ्या सराईत 14 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई करत 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 26,24,857 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। संतोष तुळशीराम चव्हाण, आशुतोष चव्हाण, करण अर्जुन चव्हाण आणि पांडुरंग सुनील पवार अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक जत विभागात गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकीतून 4 जण सोन्याचे आणि चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता जत ते कवठे महांकाळ रस्त्यावरील जाधव वस्तीत येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा लावला। काही वेळाने जाधव वस्तीनजीक एक चारचाकी थांबली। यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं। चारचाकीची तपासणी केली असता सीटच्या खालील बाजूस एका कापडी पिशवीमध्ये सोन्या चांदीचे दागिने आढळले। तसेच मागील बाजूस असणाऱ्या सीटच्या खाली स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्क्रूड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हँड ग्लोव्ज आदी साहित्य मिळून आलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता 4 संशयितांनी मागील काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिंचणीवागी आणि आटपाडी परिसरातील बंद घरे आणि दुकाने फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली। तसेच चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचंही सांगितलं। अटक करण्यात आलेल्यांपैकी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यातील घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। कवठेपिराण येथील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाच्या अपूर्ण कामाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने पाठवा। या अपूर्ण कामासाठी लागणारा 65 लाख रुपयांचा निधीही तातडीने देण्यात येईल असं आश्वासन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले। मुंबईत हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाबाबत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, विठ्ठल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। भीमराव माने म्हणाले, मारुती माने यांच्या स्मारकासाठी मंजूर 4,90,00,000 रुपये निधीपैकी क्रीडा विभागाकडे 59 लाख रुपये शिल्लक आहेत। तसेच राज्य क्रीडा विभागाकडे 80 लाख रुपये शिल्लक आहेत। त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शिल्लक 59 लाख रुपये निधीमधून सध्या हिंदकेसरी मारुती माने यांच्या पुतळ्याचं काम होणार आहे। इमारतीमधील किरकोळ अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी 65 लाख रुपये निधीची गरज आहे। आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या कवठेपिराण येथील स्मारकाला 10 वर्षांपूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, पण निधीच्या अडथळ्यात गेल्या 10 वर्षांपासून स्मारकाचं काम अपूर्णच आहे। याबाबत क्रीडा मंत्री भरणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपूर्ण कामासाठी 65 लाख रुपये निधी मिळाल्यास तातडीने काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं। शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर क्रीडा मंत्री भरणे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी 3 सिने अभिनेते खान बंधूंनी युद्धादरम्यान पाकिस्तानचा निषेध का केला नाही या आशयाचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं। याचा राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने सिद्धार्थ भोकरे यांना 8 दिवसात माफी माग, अन्यथा गोळीबार करून तुला उडवून देऊ अशा मजकुराचे निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या धमकीच्या निनावी पत्राचा सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय। यानंतर विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांची पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले। धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी,
ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव मोहिते, तालुका अध्यक्ष गणेश धेंडे, गजानन बाबर, विनायक देशपांडे, राजेंद्र काळे, अभिजित शिंदे, तालुका उपाध्यक्ष संजय सागर, पवन कांबळे, प्रमोद तारळीकर यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाअंतर्गत मध्यवर्ती सांगली पूर नियंत्रण सुरू करण्यात आलं असून 24 तास कक्ष सुरू राहणाऱ्या या कक्षामध्ये 126 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अभियंता दयानंद बगली, योगिता थोरात, सहाय्यक अभियंता श्वेता दवडे पाटील आणि सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून क्षेत्रीय स्तरावरून पाणी पातळी अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. यावर्षीही पूर नियंत्रणाचं कामकाज उत्तमरित्या करण्यात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर नियंत्रण कक्ष 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून अधिक माहितीसाठी पूर नियंत्रण कक्षामधील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले. पूर नियंत्रण कक्षाचे कामकाज हे प्रतिवर्षी 1 जून पासून सुरू करण्यात येते. तथापि यावर्षी मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे 26 मे 2025 पासूनच हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षात 126 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 24/7 हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे. म्हणजे 24 तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता देवकर यांनी सांगितले. शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी व आयुक्तांनी रक्कम वर्ग करावी अशी मागणी केली असताना प्रशासनाने 2 दिवसांपूर्वी 19 कोटी रुपये जागा मालकांच्या नावावर वर्ग केली आहे. महापालिकेच्या तिजोरीवर संगणमताने हा दरोडा टाकला. या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ते म्हणाले, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांची बदली झाल्यानंतर ते पैसे सांगली जिल्हा भूसंपादन विभागाकडे घाई गडबडीत वर्ग केले. जिल्हा प्रशासनाने हे पैसे लॅप्स होणार आहेत हे कारण सांगून जागा विक्री केलेल्या जागा मालकांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली. जागा मालक व विक्री घेतलेले फ्लॅटधारक यांच्यात वाद निर्माण होऊन प्रकरण कोर्टात गेलं. तर या दिलेल्या पैशाला जबाबदार कोण? आम्ही एखाद्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेत होणाऱ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीचं पुढे काय झालं? मूळ जागा मालकांना 7 ते 8 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित 16 कोटी रुपये भूसंपादन प्रक्रिया प्रकरण घडवून आणणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना मिळणार आहेत. भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी महापालिकेकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. ठेकेदारांची बिले दिली जात नाही, दुसरीकडे पैशांची उधळपट्टी केली जाते. महापालिकेवर हा टाकलेला दरोडा आहे. हा व्यवहार रद्द होण्यासाठी महापालिकेविरोधात जनहित याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल करू असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. शिराळा तालुक्यात आता पावसाने उघडीप दिल्याने भात रोप लागण करण्यासाठी आवश्यक असलेला तरवा टाकण्यासाठी शेतकऱ्यांची शिवारात लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते. निसर्गाने साथ दिली तर येत्या 10 ते 12 दिवसात पेरणीची कामे होतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. शिराळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. सध्या शेतामध्ये पाणी साचले. गेल्या 2-3 दिवसापासून पावसाने उघडीप दिली. शेतात वापसा यायला अजून 10 ते 12 दिवस तरी लागतील असं बोललं जाते. तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताचा तरवा टाकण्यास सुरुवात केली आहे. तरवा उगवून आल्यानंतर तयार झालेली रोपे पावसातच शेतात लावून हंगाम साधायचा प्रयत्न शेतकऱ्याकडून केला जाणार आहे. शिवारात शेतकऱ्यांची याबाबत लगबग सुरू झाली असून अनेक ठिकाणी शेतातील मक्याचे सड काढणे, घाणा काढणे अशी कामे शेतकऱ्यांनी हळूहळू सुरू केली आहेत. बालकांचा शिक्षणाचा मोफत आणि सक्ती हक्क कायद्याअंतर्गत सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील 218 शाळांमध्ये 1359 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या 2038 जागांपैकी 679 जागा रिक्त राहिल्यात. पसंतीची शाळा न मिळाल्याने जागा रिक्त राहण्याचं प्रमाण अधिक आहे. शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये उपलब्ध जागेच्या 25% जागा राखीव ठेवल्यात. शासनाच्या निकषानुसार RTE-साठी जिल्ह्यातील 218 शाळा यंदा पात्र ठरल्यात. या शाळांमध्ये 2038 जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या जागांवर प्रवेशासाठी 3246 अर्ज आले होते. नियमित प्रवेशासाठी 1613 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 1080 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर पहिल्या प्रतीक्षा यादीमधून 210 विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश निश्चित केले, तर दुसऱ्या यादीतून 54 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. शासनाने 4 वेळा मुदतवाढ देऊन 4 प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यातून जिल्ह्यात एकूण 2091 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 1359 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. जिल्ह्यात RTE अंतर्गत 2038 जागा आरक्षित असूनही त्यातील 679 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे यंदाही RTEच्या सुमारे 34% जागा रिक्त राहणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे लेआउट सुरू करा, मगच उपोषण मागे घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित ताटे यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण कायम होते. आयुक्त नसल्याने प्रशासनाकडून निर्णय झाला नाही. दरम्यान काटे यांची प्रकृती खालावली आहे. महापालिका क्षेत्रातील घोषित झोपडपट्टी धारकांना राहत असलेली जागा मालकी हक्क यांच्या नावावर होणं आवश्यक आहे. त्यासाठी संघटनेने काम सुरू केलं होतं. प्रशासनाने झोपडपट्ट्यांचे सर्वे, लेआउट करणे, प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिलं होतं. याला प्रत्यक्षात 5 महिन्याचा कालावधी झाला तरी याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. शासन निर्णय, उच्च न्यायालयाचे आदेश, विभागीय आयुक्तांच्या सूचना असतानाही महापालिका प्रशासन झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केले. त्यामुळे सुजित ताटे यांनी सोमवार महापालिकेसमोर उपोषण सुरू केलं होतं. प्रशासनाकडून 2 दिवसात सुजित काटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयुक्त नसल्याने निर्णय घेणं अशक्य असल्याचं सांगितलं. काटे यांनी मोजमाप सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर ठाम असल्याने त्यांचं दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होतं.